अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। ट्रेन सुटण्या अगोदर सगळे दरवाजे आता वॉटर फिल केलं जात आहे। आपल्याला मोराचं दर्शन झालेलं आहे, क्या बात आहे। फक्त पळू नको, थांब 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 थांब। एवढ्या स्टेशनला ट्रेन थांबते, तेवढ्या स्टेशनला आपल्याला नवीन नवीन व्ह्यू बघायला भेटते। सीधा काले से गोरे हो गए। जस्ट टनल समोर आपली गाडी थांबली आहे। हाऊ आर यू? मित्रांनो, मी आतापर्यंत भारतातले 3 टॉय ट्रेन फिरलोय। त्यात कालका शिमला टॉय ट्रेन, नेरळ माथेरान टॉय ट्रेन आणि बिलीमोरा वाघाई पॅसेंजर्स आहेत। तर आज आपण आलोय आपली 4थी टॉय ट्रेन जर्नी करायला मेट्टूपालयम रेल्वे स्टेशनवर, जे तामिळनाडू राज्यात येतं आणि कोइंबतूर येथून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आपला आजचा प्रवास असणार आहे भारतातील सर्वात धीमी टॉय ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज उटी टॉय ट्रेनमध्ये, जी मेट्टूपालयम ते कुन्नूरपर्यंत स्टीम इंजिनवर चालते। त्यासोबतच मेट्टूपालयम ते उदगमंडलम म्हणजे उटीपर्यंत आपल्याला ह्या रूटमध्ये एकूण 16 टनल्स आणि 250 ब्रिज पाहायला मिळणार। टोटल अंतर आहे 46 किलोमीटर असून हे अंतर पार करायला आपली ट्रेन टोटल 5 तास घेणार। म्हणून या ट्रेनला भारतातील सर्वात धीमी टॉय ट्रेन म्हणून ओळखलं जातं। ऑक्टोबरचा महिना असल्यामुळे ह्या रूटवरचा आपला पुढे गेल्यावरती अप्रतिम असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते थोड्या वेळा तुम्हाला माहीत पडेलच। तर आता चला जाऊया। वाजलेत सकाळचे 6:54 आपली टॉय ट्रेन आपल्या मागं उभी आहे। तसेच तुम्ही देखील मुंबई महाराष्ट्रातून इथपर्यंत कसे पोहोचू शकता, त्यासोबतच इकडे येण्याचा बेस्ट टाईम, इकडे राहण्याची सुविधा काय आहे, इन डिटेल माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल। म्हणून मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण करूया पहिल्यापासून सुरू। सो रेडी, आपली टॉय ट्रेन झालेली आहे रेडी सुटण्यासाठी। चलो लेट्स गो। एक दिवस कोइंबतूर फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 4:52 हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही निघालो मेट्टूपालयमला जाण्यासाठी। हॉटेल स्टेशनवरून जवळ असल्यामुळे फक्त 2 मिनिटात कोइंबतूर स्टेशनवर पोहोचलो आणि कोइंबतूरवरून मेट्टूपालयमला जाण्यासाठी आम्हाला 12671 नीलगिरी सुपरफास्ट एक्सप्रेस पकडायची होती, जी कोइंबतूर येथे सकाळी 5:10 येते। 45 रुपयांचे जनरल डब्याचे तिकीट काढून आम्ही पोहोचलो कोइंबतूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर। ऑन टाइम सकाळी 5 वाजता आपली ट्रेन आली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आणि इथून ट्रेनला रिव्हर्स करण्यात येते। म्हणून 20 मिनिटे कोइंबतूरला थांबल्यानंतर आपली गाडी रवाना झाली मेट्टूपालयमच्या दिशेने। आपली ट्रेन आता मेट्टूपालयम स्टेशनवरती पोहोचली आहे आणि जस्ट आपल्या लेफ्ट साईडला आपली टॉय ट्रेन उभी आहे। एक सेकंड जस्ट लुक इट। हो हो, ही आहे आपली टॉय ट्रेन। कुठं लिहिलेलं आहे हिंदीमध्ये? हां, इकडे लिहिलेलं आहे मेट्टूपालयम कुन्नूर उदगमंडलम। मित्रांनो, हा तुम्ही बघताय माझ्यासमोर मेट्टूपालयमचा रेल्वे स्टेशन आणि जस्ट समोर तुम्हाला तिकडे दिसत असणार माउंटेन्स। ते माउंटेन्स क्रॉस करून आपल्याला उटीपर्यंत पोहोचणार आपण। बघताय समोर मोठी मोठी डोंगर आपल्याला इथून दिसत आहेत। आहेत निलगिरी माउंटेन रेल्वेचे स्टीम लोकोमोटिव्ह, 2 इकडे उभे आहेत, एक आपल्या ट्रेनला लागलेला आहे आणि हा जो आहे समोर आपल्या सवारी डिब्बा एवं माल डिब्बा डिपो मेट्टूपालयम। इथं म्हणजे कारशेड टाईप आहे एक। मेट्टूपालयम स्टेशनच्या बाजूलाच आपल्याला नीलगिरी माउंटन रेल्वे म्युझियम पाहायला मिळतो। इकडे लिहिलेलं आहे नीलगिरी माउंटन रेल्वे म्युझियम साऊथ रेल्वे। तर चला ट्रेन सुटण्याच्या अगोदर आपण हे म्युझियम बघून येऊया। सकाळची वेळ असल्यामुळे सध्याला कोणी आपल्याला म्युझियममध्ये दिसत नाही आहे आणि एंट्री करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या इकडे नाव लिहावं लागतं। देन आपण हे म्युझियम पाहू शकतो फ्री ऑफ कॉस्ट। एंट्री करून आपण आता बघूया इकडचं रेल म्युझियम। इकडे लिहिलेलं आहे डेटिंग मशीन फॉर प्रिंटेड कार्ड तिकीट्स। हे छोटे छोटे आपल्याला जुन्या काळातले मशीन्स दिसत आहेत।
मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघू शकता आपल्या ट्रेनचा स्टीम लोकोमोटिव्ह, आणि या इंजिनला बघून असं वाटतं की ट्रेन ह्या दिशेने जाईल, पण असं नाही आहे. आपली ट्रेन रिव्हर्स जाणार आहे. हा जो इंजिन आहे ना, तो आपल्या ट्रेनला पुश करणार आहे. या ट्रेनमध्ये आपल्याला एकूण 4 कोचेस पाहायला मिळतात. त्या 2 कोचेस जे सेकंड सिटिंगचे आहेत, एक जनरलचा आणि एक फर्स्ट क्लासचा. फर्स्ट क्लासची आणि जी सेकंड सिटिंग सीट आहे ना, ती तुम्ही IRCTCवरती बुकिंग करू शकता. त्यासाठी तुम्ही प्रेफर करा की 1-2 महिना अगोदर तिकीट बुक करा. तिकीट बुक करून सुद्धा जर तिकीट कन्फर्म झालं नसेल तर टेन्शन नाही आहे, तुम्ही इकडे येऊन जनरल तिकीट देखील काढू शकता. पण त्यासाठी तुम्हाला लवकर यावं लागेल. 4 वाजता लाईन लागते इकडे जनरल डब्यासाठी. ते तिकीट घेऊन तुम्ही इथून ट्रॅव्हल करू शकता. मग प्रेफर करा लवकर या, लिमिटेड सीट असतात. 7:06 झालेत आणि आपली ट्रेन आता डिपार्ट व्हायला आहे तयार. ट्रेन सुटण्या अगोदर सगळे दरवाजे आता लॉक होतील, कारण की या ट्रेनमध्ये दरवाजावर लटकणं अलाउड नाही आहे. अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. समोरचे येणारे डोंगर आपल्या ट्रेनची स्पीड पाहून आहे ना, एकच गोष्ट आठवते, आपली नेरळ माथेरान टॉय ट्रेन. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये फिरायचं असेल तर नेरळ माथेरान टॉय ट्रेन पण हिच्यासारखीच आहे. पण कसं असतं, जागेचा फरक आहे. ते लोकेशन तिकडे बेस्ट आहे, हे लोकेशन इकडे बेस्ट आहे. हाँ, उतर सकते ना यहाँ पर सर? ओके, हाँ उतर. हाँ मित्रांनो, आपली ट्रेन आता थांबलेली आहे कल्लार या स्टेशनवरती. याचा ऑफिशियल स्टॉप नाही आहे, पण थांबण्याचं रिझन काय माहिती आहे का, तुम्हाला आता दाखवतो. आपल्या ट्रेनचं इकडं थांबण्याचं रिझन काय आहे, तुम्ही बघू शकता समोर वॉटर फिल केलं जातं आहे. जेवढे स्टेशन आहे ना, तेवढ्या स्टेशनला ही ट्रेन थांबवली जाणार फॉर यासाठी. प्रत्येक स्टेशनला उतरून आपल्या स्टीम इंजिनचे जे चाकं आहेत ना, त्याच्यामध्ये वॉटर फिलिंग आणि ऑइल फिलिंग केली जाते. कल्लार या स्टेशनवरती आपल्याला मोराचं दर्शन झालेलं आहे. क्या बात आहे. फक्त पळू नको. थांब 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 थांब, पळू नकोस. हे बघा मित्रांनो, मोर. आपल्याला इकडे असे चालता फिरता मोर दिसतात. कुठे? त्या साईडला पण एक मोर आहे, भिंतीच्या पलीकडे. पण बघूया, तो पण बघून पळाला. थांब रे, कुठे चालला? उडी नको मारूस. उडी मारलीच शेवटी. वाव, बाय बाय. आपल्या ट्रेनचा वॉटर फिलिंग कंप्लीट झालेला आहे आणि सिटी मारली आहे गार्ड साहेबांनी. चला जाऊन बसूया, कारण की दरवाजे बंद होतात. चला चला आतमध्ये चला. आम्ही इकडेच होतो. हे बघा, हे इथं बसलेत, आम्ही बसलो इथं. तर मित्रांनो, कल्लार या स्टेशन नंतरला डोंगर चढायला आपली गाडी सुरुवात करते. समोर लिहिलेलं आहे, नीलगिरी पहाड़ी रेल्वे आपका स्वागत करता है. ही जी स्पीड बघताय ना, तर ह्याच स्पीडने आपली ट्रेन कुन्नूरपर्यंत जाणार आहे, कारण की फक्त आणि फक्त डोंगरात चढत जायचे. प्रत्येक डब्याच्या पुढे आहे ना, आपल्याला असे स्टेरिंग सारखे हे दिसतात,
तर साहेबांना विचारूया काय सर. पिनियन व्हील ब्रेक. अच्छा, पिनियन व्हील ब्रेक. दिस इज ॲडिशनल ब्रेक. ओके, म्हणजे दोन्ही जे आहेत ना ते ब्रेकिंग आहेत, जे प्रत्येक डब्याच्या इथं गार्ड साहेब उभे असतात ते ऑपरेट करतात. भैया जी स्माइल, हाउ आर यू. एवढी सारी माकडे एक साथ. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. त्यात धुका आलेला एवढं भारी. ये देखो. फोटो स्टेशनचं नाव, स्टेशनचं नाव दिसत तर नाही आहे स्टेशनचं नाव, पण स्टेशन आहे. आणि इकडे देखील वॉटर फिल केलं जाते आपल्या गाडीला. आम्ही त्या साईडला होतो माकडांशी बोलत, आम्हाला माहितीच नाही बोललं स्टेशन कधी आलं. इकडे पण ऑफिशियल स्टॉप नाही आहे, पण वॉटर फिलसाठी ट्रेन थांबवली आहे. आपण त्या साईडला जाऊया जिकडं माकड आहेत ना. त्या अगोदर तुम्हाला येणाऱ्या टनलला दाखवतो. हे बघा टनल. जस्ट टनल समोर आपली गाडी थांबली आहे. आणि हे बाजूला टनलचे रखवाले. इकडे लिहिलेलं आहे टनल नंबर 3. अरे बापरे, नुसती माकडे इथं फिरत आहेत. भीती पण वाटते कारण की ग्रुपमध्ये आलेले आहेत. हे सगळं यासाठी थांबलेलं आहेत कारण की यांना वाटतं की पॅसेंजर्स काय ना काही खायला देतील म्हणून. पण कसं आहे, जर एकाला जरी दिलं ना तर सगळं झुंड एकसाथ येईल. हाय, हाऊ आर यू. भांग पाडलाय. ओह क्या हेयर स्टाइल है. इधर देख, इधर देख. हाँ तू ही. ए इधर देख. अरे मस्त, गुड हेयर स्टाइल मॅन. सॉरी मॅन नाही, वुमेन आहे वो. कैसा कुठं कापतो. समीरच्या दुकानात सगळ्यांची सेम हेअरस्टाईल. सगळ्यांची सेम हेअरस्टाईल आहे इकडे. हा तो बोलतोय जावा. आपली ट्रेन या दुसऱ्या स्टेशनवरून डिपार्ट व्हायला तयार आहे. ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. सीधा काले से गोरे हो गए. वाव.
विंडोज क्लोज. परत आपली ट्रेन थांबते आणि विंडोज क्लोज करावे लागत आहेत कारण की ह्या स्टेशनला पण माकडं खूप आहेत. विंडो लावली. आता पुन्हा एकदा आपला दरवाजा खोलणार. ब्रेक टाईट केलेत. हो 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 क्या बात आहे. व्ह्यू बघा मित्रांनो, फक्त व्ह्यू बघा. स्टेशनचं नाव आहे हिल ग्रोव्ह आणि इथे पण आपली वॉटर फिल करायला गाडी थांबली आहे. लाईव्ह धुके दाखव ना बाई निघताना. जेवढ्या स्टेशनला ट्रेन थांबते तेवढ्या स्टेशनला आपल्याला नवीन नवीन व्ह्यू बघायला भेटतंय. इकडं तर बघा आपली ट्रेन अजून वर जाणार आहे. इकडून मेट्टुपालयम नंतर सुरुवातीचे 2 स्टेशन आपण बघितले, तिकडे आपल्याला खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध नसते. आणि हा जो स्टेशन आहे हिल ग्रोव्ह, जिकडे आपली गाडी वॉटर फिलिंगसाठी थांबते, इकडे आपल्याला चहा नाश्त्याची सुविधा होऊन जाईल. वा, हे का आताच तळून दिलंय का नळ्या? होते तिकडे वडे पण खा. हिल ग्रोव्ह स्टेशनवरती घेतलेल्या दाल वडा आणि नळ्या अतिशय युनिक. मेट्टुपालयम उदगमंडलम टॉय ट्रेनची कोच पोझिशन आणि तिकिटांबद्दल जर बोललं गेलं तर या ट्रेनला 1 जनरल डबा, 2 सेकंड क्लास आणि 1 फर्स्ट क्लास असे 4 डबे आहेत. जनरल डब्याचे तिकीट 175 रुपये असून ते तिकीट आपल्याला फक्त तिकीट काउंटरवरच मिळेल, ज्यासाठी सकाळी 4 ते 5 वाजल्यापासून रांग लावावी लागते. सेकंड क्लासचे तिकीट 295 आणि फर्स्ट क्लासचे तिकीट 600 रुपये आहे. फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासचे तिकीट आपण ऑनलाईन देखील बुक करू शकता. आपली ट्रेन थांबलेली आहे रन्नीमेड या स्टेशनवरती. आपण आता पळत जातोय एका ठिकाणी. व्ह्यू बघायचा मित्रांनो, हे बघा क्या बात आहे. उटी हिल स्टेशनचा जो खरा व्ह्यू आहे ना, तो आपल्याला रन्नीमेड स्टेशनला आल्यानंतरला माहीत पडतं. कारण की समोर तुम्ही बघताय हिरवंसार असं टी गार्डन्स आपल्याला दिसत आहेत. काय सांगू, टेम्परेचर पण इथं एवढा मस्त आहे ना. आता चाललेलं इकडं 20चं तापमान. कोइंबतूरला एवढी गरमी होती आणि इकडं बघा थंड वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे. पाऊस अजून पडला नाही, पण वरती बघताय तुम्ही सगळे ढग जमलेले आहेत.
Passenger is already checked. May I have your attention please? Would you please smile? मेट्टूपालयम येथून 3.5 तास आणि 27 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतर आपली ट्रेन आता पोहोचली आहे कुन्नूरला. आणि इकडे आपल्या ट्रेनला यायचं होतं 10:30 वाजता. आता एक्झॅक्ट वाटले 10:30. आपली ट्रेन ऑन टाईम चालते. आणि इकडे आल्यानंतरला आपलं जे वाफेचं इंजिन होतं स्टीम इंजिन ते काढण्यात येईल आणि त्या जागेला लावणार डिझेलचं इंजिन. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला उटी टॉय ट्रेनचा जर प्रवास करायचा असेल ना, मेट्टूपालयम ते उदगमंडलमपर्यंत करा. कुन्नूर ते उदगमंडलम नको. उदगमंडलम आणि कुन्नूरच्या मध्ये कसं डिझेल इंजिन चालतं. जर तुम्हाला खरी मजा घ्यायची आहे टॉय ट्रेन राईडची तर तुम्ही मेट्टूपालयमपासून तिकीट बुक करा. स्टीम इंजिन तर आपलं निघून गेलेलं आहे. आता आपल्या ट्रेनला लागणार डिझेल इंजिन. वाट बघूया, कारण की इथंच इंजिन लागणार आहे असं बोललेत. आम्हाला वाटलं पुढच्या साईडला लागेल, पण असं नाही आहे. आपल्या समोरच उभी आहे उदगमंडलम कुन्नूर पॅसेंजर. समोर बघताय तुम्ही. आणि ही पॅसेंजर जी आहे ना, स्टीम लोकोनी नाही चालत तर डिझेल लोकोमोटिव्हने चालते. आपल्या ट्रेनला डिझेलचा इंजिन लागला तर लागलाच आहे, प्लस एक्स्ट्रा डबा पण लागलेला आहे. हा आहे F2 फर्स्ट क्लास. आता डब्याला डबा जॉईन होणार. इकडे तिकीट चेक करून या डब्यात सोडण्यात येतं आहे. हा आपला डबा होतोय जॉईन. आपली गाडी आता निघाली आहे कुन्नूरवरून डिझेल इंजिनसोबत. मेट्टूपालयम ते कुन्नूरपर्यंत व्ह्यू जो होता ना, खतरनाक होता. निलगिरी माउंटनची जी रेंज आपल्याला दिसते शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि जसं आपली गाडी कुन्नूरला एंटर होते ना, तर आम्हाला डिट्टो शिमल्याची आठवण आली. कारण की त्याच टाईपची घरं, तसेच पहाडी जे घरं होते ना शिमला टाईपचे, तसे आपल्याला इथं घरं दिसतात. फक्त काय एकच कमी आहे इकडे की स्नो पडत नाही. बाकी खूप उंचावरी जागा आहे.
கவனத்திற்கு வண்டி எண் 0614 உத்கமெண்டுவர். मेट्टूपालयम येथून 46 किलोमीटर आणि 5 तासांचा प्रवास कंप्लीट केल्यानंतरला फायनली आपण पोहोचलो आहे उद्गमंडलम म्हणजेच उटीला. इकडे आपल्या ट्रेनला यायचं होतं 11:55 वाजलेत आता 11:53. आपली गाडी टायमाच्या अगोदर इथं आलेली आहे. बाकी आहे आपल्यासमोर उदगमंडलमचा रेल्वे स्टेशन. जेवढी मंडळी होती पब्लिक सगळी गेली आतमध्ये. आता झाले प्लॅटफॉर्म खाली. तर तुम्हाला एकदा स्टेशनचा टूर करूया. हे आहे स्टेशनचा एंडिंग पॉईंट आणि इकडे बघताय तुम्ही काम चालू आहे. बाजूला नवीन इमारत तयार होते त्यामुळे ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. हा आहे उटीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि ह्या बाजूला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2. बेसिकली इथं जास्त ट्रेन थांबतच नाही. मॅक्सिमम जे ट्रेन्स आहेत पॅसेंजर्स ट्रेन ते इथं येऊन लागतात. इकडं लिहिलेलं आहे आय लव्ह उटी आणि जस्ट समोर आहे इकडची जुनी टॉय ट्रेन बघता. इकडे स्टीम इंजिन आणि जुना डब्बा. भले आपली ट्रेन 46 किलोमीटरसाठी 5 तास घेत असेल ना तरीसुद्धा 1% पण आतमध्ये बोर होत नाही. कारण रन्नीमेट नावाचं जे स्टेशन होतं जे तुम्हाला मी अगोदर दाखवलं त्यानंतरला एवढे भारी व्ह्यूज आहेत ना, एवढे भारी व्ह्यूज. इकडे चहाचे मळे आहेत. जर तुम्हाला मेट्टूपालयमवरून उटीला यायचं असेल तर दिवसाला फक्त एकच ट्रेन आहे सकाळी 7:10ची ज्या ट्रेनने आपण आलो आहे. आणि जर तुम्हाला कुन्नूरवरून उटीला यायचं आहे तर दिवसाला 4 ट्रेन सुटतात तिकडून. तर तुम्ही तिकडून देखील इथं येऊ शकता. पण बोलतात ना खरी मजा जी आहे ना टॉय ट्रेनची ती मेट्टूपालयम ते उदगमंडलमपर्यंतच आहे. जे स्टीम इंजिनचं आपण तुम्हाला दाखवलंच असणार व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार. उदगमंडलम कुन्नूर पॅसेंजर आता सुटलेली आहे आपल्या समोरून 12:15 वाजता. चलो वाजलेत आता दुपारचे 12:30 आणि उटी स्टेशनवरती जेवढे काय फोटोज वगैरे होते ते काढून घेतलेत. आणि आता वेळ येते स्टेशन बाहेर जाण्याची. स्टेशन बाहेर जाण्याच्या अगोदर ओव्हरऑल जर्नी एक्सपिरियन्सबद्दल बोललं गेलं ना ट्रेनचं 1 नंबर बोलले तर 1 नंबर. आजपर्यंत मी जेवढ्या टॉय ट्रेन केल्यात ना वन ऑफ द बेस्ट टॉय ट्रेनची जर्नी वाटली मला आजची. आपल्यासोबत त्यांना पण विचारूया त्यांनाही जर्नी कशी वाटली. स्मिनील तुला कशी वाटली जर्नी? 1 नंबर होती. जो वाफेच्या इंजिनमुळे फील येत होता जर्नीचा तो एकदम अविस्मरणीय होता. पहिल्यांदा वाफेचं इंजिन बघितलं ना? नाही खूप वेळा बघितलं. पण ट्रॅव्हल पहिल्यांदा केला? ट्रॅव्हल पहिल्यांदा केलं. ह्या दोघांना पण विचारूया जर्नी कशी वाटली. तर भाऊ कशी वाटली जर्नी? भाऊ खूप छान आवडलं मला आजचा दिवस. आणि सकाळी मस्त थंडगार वातावरण धुकं आणि त्यात ते वाफेचे इंजिनवाले रेल्वे मस्त. अनिकेत भाऊला जर्नी आवडली की नाही? अतिउत्तम. आपल्याला हा प्रवास खूप छान आवडला आहे आणि मी हा पहिल्यांदा प्रवास करतोय त्यामुळे मला खूप छान वाटलंय. हा आपल्यासमोर राजीव गांधी चौक आणि जस्ट त्याच्या बाजूला आहे उटी टॉय ट्रेन स्टेशनचं मेन गेट. तिकडे लिहिलेलं आहे निलगिरी माउंटन रेल्वे. आणि इकडून आता आपण जाऊया आपल्या हॉटेलकडे. हॉटेल आहे ना आपलं जस्ट स्टेशनच्या समोरच आहे. समोर आहे उटीचं स्टेशन. जाऊया हॉटेलमध्ये तुम्हाला आमची रूम टूर करवतो. तर हा आहे आपला हॉटेल. बघू शकता इकडे 5 जणांसाठी आम्ही हा एवढा मोठा रूम बुक केला आहे. बघा मस्तपैकी आराम करतायत. 5 तासाचा प्रवास करून थकलेत सगळे. ह्या बाजूला आहे टॉयलेट टी व्ही. ह्या रूमची आम्हाला कॉस्ट पडली आहे पर नाईट 1,500 रुपये. म्हणजे आम्ही 5 जणांचे मिळून पर नाईट 1,500 आणि 2 दिवसासाठी मी बुक केला आहे 3,000 रुपये आम्हाला कॉस्ट पडली. तुम्हाला पण जर उटीला यायचं असेल आणि हॉटेल बुक नाही झाली असेल तर तुम्ही सिम्पली ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा स्टेशनला उतरून स्टेशनच्या समोरच खूप सारे हॉटेल्स आहेत. तुम्ही तिकडे जाऊन ऑफलाईन पण बुकिंग करू शकता. आता जेवण करून थोडा वेळ आराम करणार आहोत आणि हा व्हिडिओ आपण करूया इथंच एंड.
खूप मोठी व्हिडिओ झाली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि काय क्वायरीज, काय क्वेश्चन माझ्याकडनं बोलायचे राहिले असतील तर तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामवर DM करून विचारू शकता. तर चला मित्रांनो, आता लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळे सलाम थकले. नमस्ते. चलो.